होणार आहे चविष्ट शेंगदाणा चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे मी अर्धा किलो घेतलेले आहेत, लाल तिखट आहे, चटणी, मीठ, लसूण आणि कोथिंबीर. शेंगदाणे आपण आता भाजून घेऊया. आता कढई गरम झाली, आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले खरपूस भाजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि आपण ओतून घेऊया. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करूया. हे पूर्ण थंड झाले आहेत, आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण याच्या साली काढणार नाही. आपण हे शेंगदाणे 3 टप्प्यामध्ये बारीक करणार आहोत. पहिल्यामध्ये फक्त मीठ आणि तिखट फक्त घालून बारीक करणार आहोत. मीठ, 4 चमचे तिखट, शेंगदाणे आहेत, मीठ आणि तिखट थोडं कमी वाटायला लागले म्हणून आपण जरा 2 चमचे एक्स्ट्रा घालूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. दुसरा टप्पा झालेला. याच्यामध्ये आपण लाल तिखट 6 चमचे, 3, 4, 5 आणि 6, लसूण सगळा आणि कोथिंबीर सगळे घालायचे. हे ओलं होतं आहे म्हणून हे शेवटच्या लास्टच्या टप्प्यामध्ये हे लसूण आणि कोथिंबीर घालायची. शेवट टप्पा आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळं मिक्स केलं आहे. आता हे ह्याच्यात आपण ओतूया. आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया सगळं. बघू शकताय हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. खमंग असा वास येतोय चटणीचा. शेंगदाणा चटणी तयार आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.